नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आणि हा व्हिडिओ आहे मंगळवारी संध्याकाळचा। तर संध्याकाळी बघा ऐश्वर्या अंड्याची बिर्याणी करत होती, तर त्याच्यासाठी तिने हे तयारी करून घेतलेली आहे। कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं कापून घेतलेलं आहे आणि बरिस्ता तयार करत आहे। म्हणजे की तळलेला कांदा बिर्याणीला आपण वरती घालतो, तर त्याच्यासाठी हा कांदा तयार करत आहे तळून। आणि साईडला एका कुकरमध्ये तिने अंडे उकडायला ठेवलेले आहेत आणि एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। भात तांदूळ उकळून म्हणजे थोडंसं शिजवून घ्यायला। आणि नंतर त्याच्यात तिने काही खडे मसाले तुम्हाला दाखवलेले आहेत, तर ते टाकलेले आहेत। पुदिना आहे, दालचिनी, काळी मिरी, चक्री फूल, तमालपत्र, तर हे खडे मसाले तिने पाण्यात टाकलेले आहेत। अंडी उकडलेली आहेत, अंडी शिजवून सोलून घेतलेली आहेत आणि सोलून त्याचे तिने असे अर्धे अर्धे भाग करून घेतलेले आहेत। तर जे आतलं आहे तर त्याचे थोडेसे तुकडे झालेले आहेत। तर ठीक आहे, काही हरकत नाही, आतलं थोडंसं वेगळं वेगळं झालेलं आहे। आणि ते अंडे तिने मध्ये कापून घेतल्यानंतर तिने हे अंडे फ्राय करण्यासाठी थोडंसं कढईत तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि ती आता ती छान परतून घेणार आहे। आणि याच्यातच ती अंडी पण परतून घेणार आहे बिर्याणीसाठी। आणि अंडी बघा तिने छान अशी परतून घेतलेली आहेत आणि साईडला तुम्हाला दिसत आहे कढईत तिने तांदूळ उकळायला ठेवलेला आहे। अंडी परतून घेतलेली आहेत आणि तवा पण ठेवलेला आहे। तर ती बिर्याणीची लेअर लावून झाल्यानंतर ती गरम तव्यात ठेवण्यासाठी तिने तवा पण साईडला ठेवलेला आहे। आणि आता तयार करत आहे अंड्याचा मसाला, म्हणजे बिर्याणीचा मसाला जो आहे। तर त्याच्यासाठी तिने कांदा कापून घेतलेला आहे, त्याच्यातच हिरवी मिरची घातलेली आहे, आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि हे छान असं हे परतून घ्यायचं आहे। म्हणजे जसं आपण चिकनला वगैरे तयार करतो तर त्याचप्रमाणे करायचं आहे। आणि नंतर तिने टोमॅटो घालून घेतलेला आहे। टोमॅटो कांदा छान असा एकजीव करून तो परतून घ्यायचा आहे, कारण मसाला एकदम छान झाला। जितका परतून आपण घेऊ मसाला, जेवढा छान परतू तेवढाच त्याची टेस्ट वाढते। आणि बिर्याणी पण किंवा इतर कुठलीही भाजी करताना तुम्ही जेवढा मंद गॅसवर जेवढा मसाला छान भाजून परतून घ्याल तेल सुटेपर्यंत, तशी त्याची चव वाढत राहते। आणि नंतर तिने मसाले टाकलेले आहेत, कोरडे मसाले, तर तिच्या लक्षात नाही राहिले ते मसाले दाखवायचे, तर मी सांगते तिने काय काय टाकलेलं आहे। तर लाल तिखट आहे, बिर्याणीचा मसाला पण आहे, गरम मसाला आहे, धण्याची पावडर आहे आणि थोडंसं तिने काळं तिखट टाकलेलं आहे। तर ते पण छान परतून घेतलेलं आहे तिने। आणि ते परतून झाल्यानंतर बघा इथं तिने दही लावलेलं होतं घरी, तर ते दही टाकलेलं आहे। 3 चमचे दही आहे, फ्रेश दही आहे, एकदम आंबट वगैरे दही नाही आहे, घरीच लावलेलं होतं। तेही छान बघा परतून घेतलेलं आहे, छान मस्त तेल सुटेपर्यंत दही पण परतून घ्यायचं, म्हणजे त्या दह्याचं पण छान टेस्ट लागते। आणि थोडंसं नंतर तिने लिंबू टाकलेलं आहे मसाल्यात, कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना टाकलेला आहे। आणि आता ही जी अंडी परतून घेतली होती तर ती अंड्याचं लेअर तिने लावून घेतला, मसाल्यावरच लावून घेतला लेअर। नंतर अंडी टाकल्यानंतर परत तिने शिजवलेला भात टाकला आणि परत अजून त्याच्यावर राहिलेली होती अंड्याचे हाफ केले होते अंडे, म्हणजे प्रत्येकी 2 याप्रमाणे तिने अंडी घेतली होती। तर जास्त नव्हती करायची, थोडीच करायची होती एकाच वेळेपुरती, त्याच्यामुळे 2-2 याप्रमाणे 6 अंडी आम्ही घेतली होती। ती स्वतः खात नाही, पण तिने केली होती आणि खूप छान आणि सुंदर तिने बिर्याणी केली होती, खूप सुंदर लागत होती, छान झाली होती। असं वाटलं होतं करताना की खूप झाली, पण जेव्हा खाल्ली तेव्हा ती संपून गेली, कारण छान झाली होती म्हणून।
आणि नंतर त्याच्यावर भात टाकला. नंतर तिने कोथिंबीर टाकलेली आहे, कांदा तळलेला कांदा टाकला, पुदिना टाकला, थोडासा बिर्याणीचा मसाला टाकला, कोथिंबीर टाकली आणि परत राहिलेला भात टाकलेला आहे. आणि नंतर त्याच्यावर तिने राहिलेली जी अंडी आहेत तर ती पण अंडी लावून घेतली. राहिलेला भात होता तो पण लावून घेतला आणि परत अजून वरतून तिने छान असा हा तळलेला कांदा वरतून लावून घेतला. आणि ही अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बिर्याणी केली आणि छान झाली. आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे बुधवारचा व्हिडिओ. आणि आम्ही बुधवारी दुपारी गेलेलो होतो बाहेर. तर आम्ही बाहेर जाऊन काय खाल्लं तर बघा तुम्ही. वाव, एक्स्ट्रा चीज पाव भाजी. व्हेरी नाईस. हे बघा, लोणचं, लिंबू, कांदा आणि आम्ही एकसारखी पावभाजी घेतली. आता हा व्हिडिओ टाकायचं म्हटलं तरी पण चालेल. काय काय सकाळी पाठवलं ये हो झालं का? ठीक आहे. सीताफळ हाफ आहे तुझं, चॉकलेट आणि बटरस्कॉच, सीताफळ आणि हे चॉकलेटचं फालुदा. हा फुल आहे, ते फुल आहे, हे हाफ. ओके, लेट्स स्टार्ट.